मित्रांनो, सध्या आहोत परळमध्ये आणि आपण पाहत आहात परळचा सम्राट। खूपच उंच आणि शिवशंभूंच्या रूपातील मूर्ती आहे। तुम्ही पाहू शकता या ठिकाणी भक्तांची रीघ लागलेली आहे मूर्ती पाहण्यासाठी। मित्रांनो, खूपच सुंदर आहे परळचा सम्राट, तुम्ही जवळून पाहू शकता। मित्रांनो, आता दर्शन घेऊया परळच्या महाराजाचे। चला तुम्हाला आज जाऊन दाखवतो। खूपच भव्य मूर्ती आहे। मित्रांनो, सुप्रसिद्ध मूर्तिकार श्री अरुण दत्ते यांनी ही मूर्ती साकारलेली आहे। 25 फूट उंच अशी भव्य मूर्ती आहे परळच्या महाराजाची। तुम्ही पाहू शकता महादेवांच्या खांद्यावर उभी असलेली ही मूर्ती आहे। तुम्ही पाहू शकता खूपच सुंदर बनवलेली आहे। मित्रांनो, आता बघूया अरुणोदय मित्रमंडळ परळ येथील खूपच सुबक मूर्ती आहे गणपतीची। मित्रांनो, आता दर्शन घेऊया परळ पोस्ट गल्ली परळचा विघ्नहर्ता। ही पण मूर्ती खूपच सुंदर आहे। तर चला जाऊन पाहूया आतमध्ये। मित्रांनो, खूपच सुंदर आणि उंच मूर्ती आहे परळच्या विघ्नहर्त्याची। सिद्धेश दिघोळे यांनी ही मूर्ती साकारलेली आहे आणि खूपच सुंदर अशी सुरेख मूर्ती बनवलेली आहे।
मित्रांनो, परळ पोस्ट गल्लीमध्ये दरवेळेस नवीन नवीन काय ना काय डेकोरेशन असतं. यावेळेस मुंजा ही थीम आहे. आता सकाळी आलो त्यामुळे बंद आहे. तुम्ही संध्याकाळी नक्की बघू शकता. मित्रांनो, आता आलो आहोत कृष्णनगर येथे. कृष्णनगरचा राजा पाहूया. हेही खूप जुनं मंडळ आहे. तर चला आपण आज मित्रांनो, खूपच सुरेख मूर्ती आहे श्री कृष्ण रूपी. आणि तुम्ही पाहू शकता उभी मूर्ती आहे. आणि या ठिकाणी गणेशाची मूर्ती आहे. खूपच सुंदर वातावरण केलेलं आहे या ठिकाणी. मित्रांनो, कृष्णनगरचं हे मंडळ सर्वात परळमधलं जुनं मंडळ आहे. आणि 105 वर्ष या मंडळाला पूर्ण झालेले आहेत. म्हणजे तुम्ही विचार करू शकता, खूपच जुनं मंडळ आहे परळमधले. मित्रांनो, कृष्णनगरचा राजा खूपच सुंदर आणि देखणी मूर्ती आहे. खूपच नजर हटत नाही या मूर्तीवरनं, इतकी सुंदर मूर्ती आहे. मित्रांनो, परळचा लंबोदर पाहूया आपण. लक्ष्मी कॉटेज या ठिकाणी होतो आपण परळमध्ये. खूपच उंच मूर्ती आहे, ही पण तुम्हाला दाखवतो. चला जाऊया. मित्रांनो, सध्या आहोत लाल मैदान परळ येथे. परळचा इच्छापूर्ती पाहूया. खूपच भव्य दिव्य डेकोरेशन बनवतात. तर चला आतमध्ये जाऊन पाहूया परळचा इच्छापूर्ती. आणि या ठिकाणी खूपच सुंदर असा आतमध्ये देखावा असतो. एक महल केलेलं असतं दरवेळेस. तर चला आपण आतमध्ये जाऊन पाहूया, परळच्या इच्छापूर्तीचं दर्शन घेऊया. मित्रांनो, दरवर्षी सेम मूर्ती असते गणेशाची. तुम्ही पाहू शकता, खूपच सुंदर आणि देखणी मूर्ती असते. मित्रांनो, शेवटचा गणपती करत आहोत. सर्वात मानाचा असा परळचा राजा नरे पार्क येथील जेजुरी साकारलेली आहे. जेजुरी नगरीमध्ये आपले स्वागत आहे. चला आतमध्ये जाऊन पाहूया परळचा राजा.
मित्रांनो, मल्हारी मार्तंड रूपातील तुम्ही ही भव्य मूर्ती पाहू शकता. परळच्या राजाची, नरे पार्क येथील परळचा राजा तुम्ही पाहू शकता. खूपच उंच आणि भव्य मूर्ती आहे. मित्रांनो, पुढच्या व्हिडिओमध्ये येणार आहे तेजू काय मेन्शनपासून ते आपले करी रोडचे सर्व गणपती. तर नेक्स्ट ब्लॉग नक्की बघा. धन्यवाद.